चांदवड तालुक्यातील वडाळी भोई गावाजवळ असलेल्या शिंदे गावामध्ये एका शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग तोडून टाकण्यात आल्यानं शेतकऱ्यासमोर मोठं संकट उभं राहिलंय। द्राक्षबागांची शेती करणं परवडत नसताना सुद्धा शेतकरी कर्ज काढून द्राक्षाची शेती करतात। असं असतानाच माधव निवृत्ती शिंदे या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग ग्राफ्टिंग केलेल्या एका अज्ञात इसमानं कट केल्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठं संकट निर्माण झालंय। चांदवड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदवड पोलीस पुढील तपास करत आहेत। या बागेचा 5 तारखे दिवशी संध्याकाळी कोणीतरी इसमाने आमच्या बागाची कटिंग केलेली आहे। कटिंग कशा प्रकारे केली आहे? कटिंग कात्रीना कटिंग डायरेक्ट डॉगराच्या याच्यापासून कटिंग केलेली आहे। दाखवा। अशा प्रकारची कटिंग झालेली आहे पूर्ण। हे संपूर्ण रान किती आहे तुमचं? हे आमचं संपूर्ण रान 1 एकर आहे। 1 एकर 1 एकर 40 आर। तर त्याच्यात 17 गल्ल्या आहे। 17 गल्ल्या आहेत। 9 गल्ल्याची कटिंग केलेली आहे। 9 गल्ले असे शेजाने केले का कसे केले? गल्ली आड गल्ली कटिंग केलेली आहे। म्हणजे असं समजा इथं ही गल्ली केलेली कर तर ही सोडलेली आहे, पर त्याची ते आणखी गल्ली कट केलेली आहे। गल्ली कट केलेली आहे। बघू शकतात अशा प्रकारे कटिंग झालेली आहे। प्रकारे कटिंग झालेली गल्ली अशा प्रकारे कटिंग केलेली आहे। बघू शकतात शेतकऱ्याच्या व्यथा। त्यामध्ये त्यांनी आंतरपीक मिरची केलं होतं, त्या मिरचीला सुद्धा बाजारभाव न मिळाल्याने मिरची सुद्धा अवस्था बघू शकतात। शेतकऱ्याच्या आजकाल कोणीही वाली राहिलेलं नाही। बघू शकतात ही संपूर्ण 1 एकर रानाची नुकसान केलेली आहे। रान बघू शकतात या स्टेपला रान होते, या वर्षी फळ येणार होते या रानाला। संपूर्ण बागाची नुकसान केलेली आहे। जे झाडं ठेवण्यात आले आहे त्यांचा सुद्धा काही उपयोग नाही। याच्यावर आम्ही महाराष्ट्र बँकेचं कर्ज उचललेलं आहे। किती कर्ज उचललंय? 4 लाख रुपये कर्ज उचललेलं आहे महाराष्ट्र बँकेचं। हो, याच्यावरती तुम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे का? पोलीस कंप्लेंट केलेली आहे आम्ही। पोलीस पंचनामा करून गेलेले आहे। कुठे पोलीस कंप्लेंट केलेली आहे तुम्ही? आपले वडाळी भोई इथे पोलीस कंप्लेंट केलेली आहे। पोलीस कोणते आले होते? उपनिरीक्षक वडाळी भोईचे पोलीस स्टेशन। माझं एवढंच सांगणं आहे का ज्याने केलं त्याला गवसलं पाहिजे। हा, शिक्षा झाली पाहिजे। झाली पाहिजे। आम्ही आणखी कर्ज काढून उभा केलाय, आमच्याकडे पैसा नव्हता। आम्ही बँकेचं व्याज उचललंय कर्ज, त्याचं द्यायचं कसं? कशा पद्धतीत द्यायचं आम्ही? ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, चांदवड।